थेऊरमध्ये 50 घरांमध्ये पाणी शिरलंय तर घटनास्थळावर आता एनडीआरएफ टीम देखील दाखल झालेली आहे। मुसळधार पावसामुळे थेऊरमध्ये अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत। घटनास्थळी आता पोलीस तसेच एनडीआरएफ टीम देखील दाखल झालेली आहे। थेऊरसह धायरी आणि इंदापूरमध्येही मोठ्या प्रमाणात अनेक घरात पाणी शिरलंय। आपण थेट जाऊया थेऊरमध्ये आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, नेमकी काय आहे तिथली सद्य परिस्थिती? कृपा, सध्या मी पुण्याजवळील लोणी काळभोर इथल्या कदम वस्ती इथं आहे। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात जे आहे तो पाणी सध्या या ठिकाणी आलेलं आहे। अनेक घरामध्ये सुद्धा पाणी या ठिकाणी घुसलेलं दिसत आहे। अनेक घरामध्ये थेट पाणी आपल्याला या ठिकाणाहून घुसताना दिसत आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात नुकसान या सगळ्याचं झालेलं आहे। या सगळ्या विषय बोलण्यासाठी इथले काही लोकप्रतिनिधी त्यांच्याशी थेट आपण बातचीत करूयात। काय सांगा दादा साहेब, मोठ्या प्रमाणात पाऊस झाला या ठिकाणी? कसं होतंय, प्रत्येक वर्षी पाऊस येतोय आणि पाऊस आल्यानंतर जे वड्याचं नियोजन आहे, वडे जर मोकळे केले तर लोकांच्या वस्तीत पाणी घुसणार नाहीये। वडे जर मोकळे केले तर लोकांच्या वस्तीत पाणी घुसणार नाही, घरात पाणी घुसणार नाही। हा जो प्रश्न आहे, एक 20 वर्षापासून हा प्रश्न आहे या ठिकाणी। तर वडे मोकळे करून प्रॉपर वडे मोकळे केले तर पाणी लोकांच्या घरात येणार नाही अजिबात। नुकसान किती झालं, किती घरात एकूण पाणी घुसलं? जवळजवळ सगळ्याच घरात पाणी घुसलेलं आहे या ठिकाणी। एक 500-600 घरात पाणी घुसलेलं आहे। आपण काही महिला आहेत त्यांच्याशी बातचीत करूयात। काही काय सांगाल? काय ना बघा, गहू जेवारी सगळं वाटलं झालं, पत्रा तुटून पाणी घरात गेले बघा, आमच्या घरात घुसले। काय तिथे राहिला काय काय वाहून गेले? गहू ज्वारी सगळं, धान्य धुणे कपडे भांडे सगळं होऊन गेलं बघा। काहीच राहिलं नाही घरामध्ये, काहीच राहिलं नाही घरामध्ये। आता चहा करून पिऊन पाणी साचले, मी आता सगळं पाणी सगळं पाणी आता पुसून काढले घरात, आणि पत्रा फाटून भिन तुटून पाणी गेले सगळं। आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी घरामध्ये घुसताना दिसत आहे। खरं तर वडा म्हणता येईल, हा सगळा वडा आता थेट घरातच घुसलेला आहे। घोरपडे वस्तीत हा सगळा प्रकार आहे। या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते पाणी या सगळ्या वस्तीमध्ये घुसलेलं आहे। या सगळ्या पावसाच्या पाण्यामुळं या ठिकाणी काय काय नुकसान झालं? नुकसान गहू ज्वारी सगळं बघा, कपडे भांडे कोंडे सगळे वाहून गेले, काही राहिलं नाही। चला आतमध्ये दाखवतो, आतमध्ये बघा त्याचं सगळं वाहून गेलं, काही राहिलं नाही। आमचं अनपान बघा। या ठिकाणी आपण बघू शकतो की पूर्ण घरामध्ये पाऊस आणि पाणी हे सगळं दिसत आहेत। मोठ्या प्रमाणात पाणी सगळ्या या कुटुंबाच्या घरामध्ये घुसलेलं आहे आणि अख्खा संसार आपल्याला या ठिकाणी पाण्यामध्ये दिसत आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला काल मध्यरात्रीपासून। काही राहिलं, अनपाणी खायला राहिलं, चहा दिकल्या का आम्हाला पोटाला काय नाही सकाळपासून, कसं चहा बनवायचं सांगा? काही दिकल राहिलाय का घरामध्ये? सगळं भिंत तुटून गेले का, लेकरं चिरचिरा चिरपलाय घरामध्ये, चहा करायला का सिलेंडर नाही, तेव्हा ती पत्रा तुटून तेव्हा पाणी गेलं घरात। ती आमची सून पडली, चिरपळली घरामध्ये। किती वाजता सुरू झाला पाऊस? पाऊस का रात्रभर पाऊस होता बघा, 2-2:30 वाजल्यापासून झाले। काय करावं सांगा दादा, असं झाल्यावर? पहिल्याच वर्ष आहे का? लोकप्रतिनिधी त्यांच्याशी बातचीत करत हा जो विषय ना, ऍक्च्युली 20 वर्षापासून पाणी येते वस्तीमध्ये आणि वडाचा सर्व मोठा प्रॉब्लेम येतो वड्याचा। काही लोकांनी वडे तिथं बंद केलेले आहेत, त्यामुळे सगळं वस्तीत पाणी येतं। बऱ्याच वेळा आपण प्रशासनाशी कॉन्टॅक्ट करून त्यांना अर्ज करून प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगून पण तो काय प्रश्न सुटला नाही। काय महिला आहेत आपण त्यांच्याशी दादा बघा 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 कसं झालंय, तुम्हीच बघा एवढा पत्रा फाटून भीत तुटून पलीकडे कसं झालं। या ठिकाणी भिंत तुटलेली आहे, घरामध्ये थेट पाणी घुसलेलं आहे। खरं तर पत्र्याचं हा सगळा कुटुंब जे आहे ते रस्त्यावरती आलेलं आहे। पूर्ण संसार यांचं जे आहे पाण्यामध्ये आपल्याला दिसत आहे। खरं तर मोठं नुकसान या सगळ्या कुटुंबाचं झालेलं आहे। पूर्णपणे पाऊस आणि पाणी सगळं या कुटुंबामध्ये आपल्याला दिसत आहे आणि सगळं पाणी जे आहे हे सगळं पाणी या घरामध्ये घुसलेलं आहे। खरं तर मोठं नुकसान आपल्याला पाहायला मिळत आहे। अजून सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस सुरू आहे। अनेक घरं जी आहेत ती पाण्यामध्ये गेलेली आहेत। कृपा जी चंद्रशेखर, नक्कीच खरं तर अनेक नागरिकांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे,
प्रशासनाकडून या नागरिकांना काही मदत करण्यात आली आहे का किंवा येणार आहे का, याबद्दल काही माहिती आहे का? सध्या लोकप्रतिनिधी सध्या या सगळ्यांची मदत करत आहेत किंवा ते माहिती घेत आहेत, परंतु प्रशासन अद्याप या ठिकाणी दाखल झालेलं नाही. अनेक सामाजिक कार्यकर्ते या सगळ्या मदतीसाठी उतरलेले आहेत, धावलेले आहेत, परंतु प्रशासन कोणत्याही पद्धतीचं मदत करत नाहीत. आपण काही सामाजिक कार्यकर्त्यांशी पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करूयात. दादासाहेब, प्रशासन मदत करते का? आता सकाळी आला होता फोन ग्रामसेवकांचा आणि सर्कल सुद्धा आले होते इथे. तर त्यांनी पंचनामा करायसाठी त्यांनी तयारी चालू केली आहे. साधारण किती नुकसान झालेलं आहे सगळ्या परिसरात? प्रत्येक घराचं माझ्या अंदाजाने एक 20-25 हजार ते 50 हजाराचं नुकसान झालं असेल. 20-25 हजार ते 50 हजार नुकसान झालं असेल. हे सगळं कशामुळे झालं? पाणी मोठ्या प्रमाणात घुसलेलं आहे. मोठ्या प्रमाणात पाणी आलं इथं, फार तेव्हा डोंगरातून पाणी द्यायचं. खरं तर काही सायकलवरती जे मुलं आहेत आपल्याला दिसत आहेत, ती मुलं सुद्धा या सगळ्या पाण्यामध्ये अडकलेली आहेत. पाऊस आणि पाणीच पाणी ही सगळी परिस्थिती जी आहे ती पुण्यातील कदमवाक वस्ती घोरपडे परिसरातील आपल्याला दिसत आहे. काही महिला सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. काय सांगाल, कधीपासून ही सगळी परिस्थिती आहे? आमची स्विफ्ट डिझायर गाडी वाहून गेली होती, फुटत डॅमेज झालेली तिकडे लागलेली. इथनं गाडी स्विफ्ट डिझायर वाहत एवढा पाण्याचा प्रवाह होता की इथून रात्री 3 वाजता गाडी आणि घरामध्ये पण पाणी आलेलं आहे 3:30 वाजता. लहान बाळ आहेत, आम्ही कसं घेऊन घरामध्ये पण पूर्ण पाणी आहे. हे बघा पूर्ण राशन सगळं घरामध्ये लहान बाळ आहेत आमचे. तसंच आम्ही बसलो पाण्यामध्ये. आता काय करायचं? अशी परिस्थिती कधीपासून होते? रात्री 2:30 वाजल्यापासून चालू आहे. रात्री 2:30 वाजल्यापासून पाणी चालू आहे. एवढं मोठं पाणी हे काहीच नाही, हे खूप कमी झालंय. हे इथपर्यंत पाणी चालत होतं. हे बघा दाखवू शकता तुम्ही, आतमध्ये पण पाणी आहे. सगळं घाण झालेली, सगळी जमा झालेली घाण. खरं तर गंभीर परिस्थिती आहे. मोठ्या प्रमाणात सगळं पाणी जे आहे त्या घरामध्ये घुसले. तर मी काही पुन्हा घरं दाखवतो. या ठिकाणी गाड्या सुद्धा आपल्याला पाण्यामध्ये गेलेल्या दिसत आहेत. कुटुंब सध्या या घर सगळे पाण्यामध्ये आपल्याला भिजलेले दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात संसार उपयोगी ज्या वस्तू आहेत त्या सगळ्याचं नुकसान झालेलं आहे. खरं तर तात्काळ मदत शासनाने यांना देणं अपेक्षित आहे, कारण पाऊस पाणी हे रात्रभर या ठिकाणी सुरू आहे. हे सकाळपासून सगळे जे नागरिक आहेत कोणत्याही पद्धतीचं जेवण किंवा नाश्ता त्यांना काही झालेलं नाही, सगळे हतबल झालेले आहेत. प्रशासन तात्काळ यांना मदत करावा अशी मागणी करताना दिसत आहेत. काही महिला पुन्हा बोलण्याचा आपण त्यांच्याशी प्रयत्न करूया. निश्चित चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.